खाली बसा विठ्ठल आवाज ताकीट ता ताकीट दागिन धा ताकीट वारे वाह हे हा अरे बकवास ठालो 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 वाह 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 क्या बात है ठालो 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 आपुला तो एक देव करून घ्यावा तिने विन जीवा सुख नोहे हीर ती मायके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाची हीर ती मायके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान विठाला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची टाळवा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसऱ्या चरणा संताची हे दुसऱ्या चरणा संताची हा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसऱ्या चरणा संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लढीवाळ नामा विठोबाचा दास त्यांचे चरणासी दंडवत विठाला 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 बोला पुंडली गौर हर विठ्ठल टाळवा श्री जानवे टाळवा तुका
आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. येरती मायके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. अखंड हरिनाम सप्ताह तसा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. मौजे चिखलावडे खुर्द ना, हा, तालुका भोर, जिल्हा पुणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शानं पुनीत झालेला हा भाग विचित्रगडाच्या अगदी पायथ्याशी वसलेलं आपलं गाव, म्हणजे विचित्रगडाच्या अगदी बेचक्यात आपलं गाव बसलंय मुलं तर हा काय वावगं ठरणार नाही. शूरवीर रणवीर योद्ध्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि ज्या भूमीनं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी प्रेरणा दिली, तीही आमची पवित्र पावन माती भोर तालुक्याची. या आमच्या भोरवेल्ला परिसरामध्ये एक नव्हे दोन मध्ये चार थोडा अभ्यास द्या, चार गड आहेत. ज्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली तो रायरेश्वर, ज्या ठिकाणाहून या स्वराज्याचा कारभार बरीच वर्षे चालला तो विचित्रगड, त्याचबरोबर इकडचा केंजळगड नाही का, तोरणा, आणि हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी 23 वर्ष महाराज ज्या ठिकाणी राहिले तो राजगड. असा हा रणवीर योद्ध्यांचा आणि मर्दानी असणारा आपला असताना मावळ भाग. आणि त्या चिखलावडे गावामध्ये गेली 33 वर्ष, बरोबर ना, 32 वर्ष पूर्ण झाली आणि 33व्या वर्षाकडे वाटचाल करणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह. ज्या पावन क्षेत्रामध्ये भूमीमध्ये आपण आहोत ते क्षेत्र म्हणजे भैरवनाथ. आधी भगवान शंकराचं अधिष्ठान असणारं भैरवनाथ देवस्थान, ज्याच्यासाठी आपल्या काकड्यामध्ये अभंग आहे. जगजोगी जगजोगी जागता जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, पूजा पत्र काही फळ पुष्प तोय, भवता दिसा फेला आला या नगरा, नका घेऊ भार धर्म तोची सार. अवघा क्षेत्र पाळ आणि पूजावा सकळ. भैरवनाथ देवस्थान म्हणजे आपल्या गावचे क्षेत्रपाळ आहेत, रक्षक आहेत. भगवान शंकराच्या एका जटेमधून निर्माण झालेला अवतार म्हणजे हाच भैरवनाथ अवतार. त्याचं मुख्य अधिष्ठान सोनार सिद्ध, आणि त्या सोनार सिद्धाच्या भैरवनाथाच्या रूपानं आपल्या महाराष्ट्रभर संपूर्ण प्रत्येक गावामध्ये भैरवनाथाचं अधिष्ठान आहे. आणि त्या शंभू महादेवाच्या अवतार असणारा शिवबोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. अशा प्रकारे या पवित्र पावनभूमीमध्ये सप्ताह चालू आहे. मला वाटतं काला उद्या आहे का, परवा दिवशी उद्याची जागराची सेवा आहे. आणि सुंदर असं वातावरण आहे, साऊंड सिस्टीम देखील सुंदर आहे. तुम्ही सर्व जाणकार श्रोते आहात. तुम्हा सर्वांच्या चरणावर या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेची सुरुवात करताना नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. आवाज सोडा दुखींचे. श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विठाल 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 विठाल. सेवेकरता घेतलेला अभंग. देहूत काय करायचं आहे जन्माला आल्यानंतर? जन्माला आल्यानंतर करायचं जे आद्य कर्म आहे, जे सत्यकर्म आहे, ते सत्यकर्म सांगितलं. काय सांगितलं? आपुला तो एक देव करून घ्यावा. तुम्हा आम्हाला प्रश्न असेल काय करावं जन्माला आल्यानंतर, तुकोरांनी त्याचं सोप्या भाषेत उत्तर दिलं. काय करू नका म्हणले, देवाला आपलंसं करा. आणि तेने विन जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्यामध्ये सुखाला दुसरा कुठलाही पर्याय नाही. का तर ज्या गोष्टी सुख मिळवण्यासाठी तुम्ही कराल त्या गोष्टी दुःखाला कारणीभूत आहेत. एरती मायके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. येर कुठलीही कामं करा,
आणि ती कामं आहे ती दुःखाची निर्मिती करणारी, दुःखाची माया आहे. जनिती म्हणजे निर्माती किंवा त्याला जन्म घालणारी. इतर माईक पदार्थ विश्वातले जे पण कुठले आहेत त्याच्यामधून निर्माण काय होईल? दुःखाची जनिती आणि नाही आदी अंती अवसान. काय करावं मग? तर या जीवानं स्वस्वरूप अवस्था प्राप्त करून त्या अवस्थेमधून भगवान परमात्म्याची प्राप्ती करावी. अविनाश करी आपुलिया ऐसे. देवा तुम्ही कसे अविनाशी आहात, निराकार आहात, निर्गुण आहात, आनंदी आहात, अद्वय आहात, अशा प्रकारचं स्वरूप मला सुद्धा प्राप्त व्हावं. अविनाश करी आपुलिया ऐसे. बर का, देवाच्या स्वरूपाला प्राप्त व्हावं. पण ते प्राप्त होण्यासाठी साधन काय? लावी मना पिसे गोविंदाचे. एरती मायके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. मग अशा प्रकारचे जीव ज्यांनी ज्यांनी देवाला आपलंसं केलं, माईक गोष्टींना दूर केलं, भगवंताची स्वस्वरूप अवस्था 4 मुक्तीपैकी कुठली तरी एक मुक्ती प्राप्त केली, आणि अशी मुक्ती प्राप्त केलेले जीव परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेले जीव, त्यांची अवस्था तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. विठाला 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 विठाला. मनुष्य देह प्राप्त कशासाठी झाला? जो प्राप्त झाला, परंतु तो प्राप्त कसा झाला, त्याचं मूळ स्वरूप काय? तो मनुष्य देह आहे म्हणजे देह म्हणजेच आपण आहे का? माझा जन्म कशासाठी झाला, कुठून झाला, जन्म प्राप्त झाल्यानंतर मला काय करायचं आहे, कर्म कुठलं करायचं आहे, केलेल्या कर्मामधून प्राप्त काय करायचं आहे, असे प्रश्न जर आपण स्वतःला विचारायला सुरुवात केली तर त्याचं उत्तर सापडणं फार कठीण आहे. एक तर पहिली गोष्ट, आपल्याला असले प्रश्नच पडत नाहीत. मी कोण आहे? आई बापाच्या पोटात जन्माला आलो म्हणून मी अमुक 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 तमुक तमुक. हे लौकिक अर्थानं झालं, हे सांसारिक अर्थानं झालं. परंतु अलौकिक दिव्य अर्थानं जर विचार केला तर आपण या सृष्टीमध्ये जन्माला घेतलेला फक्त जीव आहे, देह नसून फक्त जीव आहे. आणि हा जीव कुणापासून आला? ममाय वंशो जीव लोके जीवभूत सनातन. हा भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, ह्या पृथ्वीवरती सृष्टीमध्ये मुंगी शिलटापासून ते डायनासोर पर्यंत, महाकाय प्राण्यापर्यंत जेवढे पण जीव आहेत ते जीव स्वतंत्र नसून ते माझे आहेत. त्यांच्यामध्ये जीव स्वरूपानं, चैतन्य स्वरूपानं मी व्यापक आहे. तुका मान कैची किवा, तुका मान कैची किवा, तुका म्हणे कैची किवा, तुका म्हणे कैची किवा. तुका मान कैची किवा, तुका मान कैची किवा, तुका मान कैची किवा, तुका मान कैची किवा. तुका म्हणे जाती किवा, तुका म्हणे जाती की, तुका म्हणे जाती किवा. कोटी जीवा निराळा, 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 कोटी जीवा निराळा. तुका म्हणे कैची किवा, तुका म्हणे कैची किवा. कोटी जीवा निराळा, कोटी जीवा निराळा, कोटी जीवा निराळा, कोटी जीवा निराळा, कोटी जीवा निराळा. तुका म्हणे जाती किवा, तुका म्हणे जाती किवा. तुका म्हणे त्याची कीव. कैची किव. हा, उत्तरार्ध कोठे जीव निराळा, होती जीव निराळा. त्या देवाची कीव आम्हाला प्राप्त झाली म्हणून आम्हाला कुठल्या तरी एका वस्तूमध्ये त्यानं घातलं आणि पृथ्वीवरती जन्म झाला. कुणामुळं?
देवानं आपली कीव केली म्हणून त्याला आमची दया आली. आणि आम्ही जे जीवन जगतो ना, मुळातच आपलं जगणं भगवंताच्या अनुकंपेमुळे आहे. भगवान परमात्म्याची या संपूर्ण विश्वातल्या असणाऱ्या प्रत्येक जीवावरती अनुकंप आहे किंवा दया आहे, हृदयामध्ये प्रेम आहे म्हणून करता आपण जिवंत आहे. आणि एकदा का भगवान परमात्म्यानं आपल्यावरचं प्रेम काढून घेतलं की दारात गर्दी झाली म्हणून समजा. हा, तिथनं पुढं मग पहिला दिवस मातीचा दिवस, तिसरा दिवस आमच्याकडे तिसरा असतो, तुमच्याकडे तिसरा नसतो. तिसरा दिवस पुन्हा 10वा 13वा वर्ष श्राद्ध हो मोकळा, तू तिकडं आम्ही इकडं. कुणाचं कुणाशी घेणं देणं नाही. भगवान परमात्म्यानं जर प्रेम काढून घेतलं तर. परंतु देवाची आपल्यावर दया आहे. तो दयाघन आहे, कृपाघन आहे, कृपेचा सागर आहे, दयेचा आगर आहे, प्रेमाचा आगर आहे, सुखाचा सागर आहे. असा असणारा परमात्मा, त्याची आम्ही लेकरं असल्यामुळे त्याची आमच्यावर कृपा आहे. परंतु नरदेह प्राप्त झाल्यानंतर आम्ही इथं आलोय मुळात कशासाठी हेच विसरलाय देह बरं का. हा, देवाला सांगून आला, 8वीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंग. देवा पृथ्वीवरती जन्माला घाल. जन्माला घातल्यानंतर नरदेह प्राप्त करल. नरदेह प्राप्त करत असताना जी विहित कर्म आहेत ती सगळी करल. आवाज थोडा घुमतोय. आणि ती विहित कर्म करत असता असता तुझी सेवा करल आणि तुझ्या सेवेतून सेवेचं फळ प्राप्त होईल. आणि तुझी एकदा प्राप्ती झाली की माझ्या जगण्याचं सार्थक होईल. म्हणजे ज्यासाठी जन्माला आलोय ते उचित कर्म माझ्याकडून घडावं बरं का. आता कीर्तनाला आलोय आपण, इथं येऊन जर मालिका आठवायला लागली तर घोटाळा होईल का नाही सगळं. 4 दिवस सासूची, आता सासूची बोंबलली, 4 दिवस सुनेची. कोण सासूचं ऐकत आता, सुनाच कारभारीन झाल्यात. हिथं आलं कभी खुशी कभी गम पिक्चर आठवला तर काय कीर्तनकाराला पळून जावं लागेल. ज्या ठिकाणी आपण ज्या कामासाठी आलो तिथं आल्यानंतर ते काम केलं तर ते उचित जाणं. समयोजाना समयोना फलटे टाही. शाळेत गेल्यानंतर अभ्यासच करावा का बेंचवरच्या शेजारच्याला चिमटे घ्यायचं, त्याचा पेन चोर, त्याचा कंपास चोर. हे उद्योग केल्यामुळे सगळा घोटाळा आहे. आमचं सुद्धा आम्ही जन्माला आलोय ना, जन्माला आल्यानंतर बालपण होईल, तरुणपण होईल, लग्न होईल, लेकरं होतील, म्हातारा होईल, मरून जाईल. ह्या सर्व सामान्य गोष्टी आहेत. परंतु या ठिकाणी देह प्राप्त झाल्यानंतर भगवंताची भक्ती करावी. आणि अशा प्रकारे जन्म झाल्यानंतर जन्माला आल्याला जे कर्म नाही केलं तर त्याच्यामुळं काय घोटाळा होतो त्याचा एक दृष्टांत सांगतो ना पुढे जातो. विठाला 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 विठाला. गावातल्या पाटलाचा जावाई, हा लाडाचा पाटलाचा म्हणल्यावर थाट. इथल्या पाटलांनी काही गैरसमज करू नका, आमच्या पंढरपूरचा पाटील समजा. त्या जावाई म्हणल्यानंतर सासूबाईचा लाडका, कारण एकुलती एक पुढची लेक दिलेली आणि त्या जावायला आमंत्रण दिलं. म्हणजे जावाई बापू धोंड्याचा महिना आलाय. कुठला धोंड घालायचा जावयाच्या डोक्यात नाही. धोंड्याचा महिना म्हणजे अधिक महिना. त्याला आपल्या वारकरी संप्रदायात भागवत संप्रदायात पुरुषोत्तम मास म्हणतात. जो देवाला पवित्र पावन असणारा. आणि त्या महिन्यामध्ये जे पण आपण दान करू ते विष्णू भगवंताला पावलं म्हणतात. म्हणून करता सासूबाईची मिट्टी, जावयाला बोलवावं. सासूबाईंना आमंत्रण दिलं, जावया बापूला बोलवलं. पण घोटाळा असा होता, जावाई चांगल्या घरचा होता पण थोडं भोळसट होतं. ती कसलं होतं, भोळसट, थोडं येडपट होतं. आईनं सांगितलं, बाळा नवीन लग्न झालंय, पहिल्यांदा सासरवाडीला चाललास, हात हलवीत रिकाम्या हातानं जाऊ नको, काहीतरी गोडधोड घेऊन जा. म्हणला काय नेऊ, पेड्याचा बॉक्स नेऊ. हा नेतो म्हणला. गेला सासरवाडीला, दोंडा महिन्याचा सगळा असणारा बेत करून आला, पण पेडा काय घेऊन गेला नाही, कारण विसरलं त्याचं. आई घरी आल्यावर आईने विचारलं, बाळा पेडा नेला का. काय आई म्हणलं विसरलो. म्हणलं काय आता पुढच्या वारीनं नक्की नेतो. लक्षात ठेव, मोठ्या घरचा जावई आहेस, सासरवाडीला जाताना पेड्याचा बॉक्स आवर्जून घेऊन जायचं. ह्याच्या पक्क डोक्यात बसलं. सासरवाडीला जाताना पेडा नेल्याशिवाय जायचं नाही. योगायोग म्हणा नाहीतर दुर्योग म्हणा, 6 महिन्यात सासरं गचकलं. गचकलं म्हणजे कळतंय ना. तिकीट काढलं, यमदेव आले,
सासरा मेला, फोन आला, सासरा मेला. आता हे निघालं सासरवाडीला, पण ह्याच्या तालुक्याला गेल्यावर ह्याच्या लक्षात आलं, गेल्या बारीनं आईनं सांगितलं होतं सासरवाडीला जाताना पेढं घेऊन जा. त्याच्या डोक्यात लाईट पेटली, म्हणला गेल्या बारीनं घोटाळा केला, म्हणला आईची बोलणी खाल्ली, पेढा न्यायचा हुकलाय, म्हणला आता त्याचा काढता काढणार. म्हणला दुकानात गेला, आईनं किती बॉक्स सांगितलं होतं? एक. म्हणला गेल्या वेळेला चूक झाली, भरून काढायची आहे. म्हणला 25 बॉक्स पेढं घेतलं, 25 किलो पेढं घेतलं, 2 पिशव्या अशा हातात धरल्या. सासरा मेलाय, सगळं गाव तिकडं जमले आणि इशीतनं घुसताच घरोघरी सुरुवात केली ह्यानं. समोरचा म्हणायचा जावाय बापू, सासरा मेला, ही म्हणायचा घ्या पेढा. पहिल्या घरात गेला, त्यांना वाटलं काहीतरी घोटाळा झाला असेल, लाईनच धरली. ज्या घरात जाईल तिथं जावाय बापू बरं झालं आला, सासरा मेला, ही म्हणायचा घ्या पेढा. लोकाला वाटायचं ह्याचा सासरा मेलाय म्हणून ही गावात पेढा वाटतो. अख्ख्या गावात त्यानं येडा काढला आणि घरोघरी पेढा वाटला. जेव्हा त्याच्या बायकोला कळलं, म्हणली काय तुम्हाला देवानं डोकं दिलंय का नाही, तर माझा सोन्यासारखा बाप मेलाय, म्हणली तुम्हाला माझ्यासारखी इकुलती एक पोरगी दिली आणि तुम्ही गावात पेढा वाटत फिरता, काय अक्कल दिली का नाही? मग काय करू? म्हणला काय नाही, असं झालं की बोंबलत यायचं असतं. म्हणले हा, ठो 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 बोंबलायचं, म्हणायचं मेलो, अनर्थ झाला, असं कसं झालं देवा, असं बोंबलायचं. बरं म्हणलं आता पुढच्या बारीनं ध्यानात ठेवतो. हा, पक्क डोक्यात ठेवलं ह्यानं. आता त्या जावयाला इकुलता एक मेहुणा होता, बायकोचा भाऊ. त्या मेहुण्याला 12 वर्ष पोरगं झालं नव्हतं. देवऋषी करून, नवस करून, पंढरपूरच्या वाऱ्या करून कसं तर पोरगं झालं. त्याचं नाव ठेवायला बोलवलं, जावायनं ध्यानात ठेवलं. म्हणलं सासरवाडीला जाताना बायकोनं सांगितलं बोंबलतच जायचं. म्हणलं यानं इशीतनं सुरुवात केली, मेलो, बोंबला, म्हणला अनर्थ झाला, असं व्हायला नको होतं. आता गावातल्या लोकांना काय वाटलं, ह्याच्या डोक्यात असं आहे इकडं सासरवाडीला वारसदारा म्हणून वारसदार झाला म्हणून ह्याची प्रॉपर्टी मिळणारी कॅन्सल झाली म्हणून ही बोंबा ठोकतोय काय. एवढा अनर्थ कशामुळे झाला? जिथं गेल्यावर ते काम न केल्यामुळं किंवा जे काम विहित कर्म दिलंय, वास्तविक पाहता सासरा मेल्यानंतर ह्यानं पेढा वाटाय पाहिजे का रडाय पाहिजे? रडाय पाहिजे. मेहुण्याला पोरगा झाल्यावर पेढा वाटाय पाहिजे का रडाय पाहिजे? हा, पोरगा झाल्यावर पेढा वाटला पाहिजे. सासरा मेल्यावर पेढा वाटला आणि पोरगा झाल्यावर बोंबलायला लागला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून करतात देवानं आम्हाला सुंदर असा नरदेह दिला, इतका देखना दिला, जिथल्या तिथं नाक आहे, जिथल्या तिथं डोळा आहे, जिथल्या तिथं दात आहे, इनकमिंग आउट गोईंग जिथल्या तिथं फिट. काही प्रॉब्लेम देवानं ठेवला नाही. तुम्ही कल्पना करा ना, ही देवानं जी नाक दिलंय ना, हाय का बघा चेक करून, हाय ना सगळ्याला, कुणाला नाही तुमच्या गावात? तिकडे चायनीज मॉडेलचं नाक सापडत नाही लवकर, चीन नेपाळच्या लोकांचं. आपली नाकं भारतातली चांगली आहेत बरं का, धारदार आहेत. हे नाक जर हिथं नसतं, जर हिथं जर उतानं बसवलं असतं वर तोंड करून, असं भात लागणी करता करता हैराणी झाली असती माहिती का. येईल ती पावसाचं पाणी डायरेक्ट आत. हा, जागा देवाला माहिती आहे, नाक कुठं द्यायचं, कान कुठं द्यायचा. कल्पना कर ना, नाक इकडं असतं ना कान इथं असता तर ते दिसलं असतं कसं हत्तीसारखं. देवाला माहिती आहे. हा मनुष्य देह फार विचित्र आहे. बघा ना, कुचको, इटकं, इटकं शब्द आहे का तुमच्याकडं? इटल्यालं, विटल्यालं, त्याला आमच्या सोलापुरी भाषेत इटल्यालं म्हणतात. कुचकं, इटल्यालं, नासकं खातंय का माणूस? नाही खात. का? कोण सांगतंय विटलंय म्हणून, नासलंय म्हणून? नाक सांगतं. एखादा नासकी झालेली आमटी घ्या नासलेली आणि ती खायला द्या एखाद्याला, ते खायच्या आधीच तोंड वाकडं करतं, अरा घाण घाण वास आला. कारण का? देवाला माहिती आहे खायच्या आधी ह्याला सिस्टीम अगोदर कळली पाहिजे, सेन्स जागा झाला पाहिजे. म्हणून देवानं ज्या त्या ठिकाणी काय काय प्रमाण काय आहे, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, बोलाया वदन
डोळे मुख बोलाया वदन जन तू जोडे से नारायण तेने तो जोडे नारायण घेन धागे हा घेन धागे नाचे जीवापन नाचे जीवपन भवरोग नाचे जीवापन भवरोग ओ दिले इंद्रिय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडे नारायण दिले इंद्रिय हात पाय कान सगळी इंद्रिय जिथल्या तिथं देवाने व्यवस्थित देह दिला जगातले सगळे जीव बघा आणि मनुष्याचा देह बघा त्याचं परीक्षण तुलना करा काय दिसल तुम्हाला मुंगीपासून ते डायनासोर पर्यंत मगाशी उल्लेख केला जेवढे पण जीव आहेत ते सगळे जीव आडवे झोपल्यात एकच मनुष्य देह असा दिलाय जो 2 पायावरती उभा राहील आणि 2 पायावरती उभारून त्याचे हात मोकळे के हात हे हात कशासाठी दिले लोकांची तोंड काळी करायला नाही दिले या हाताच्या माध्यमातून वाजवावी गुढी उभारावी टाळे वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावे पंढरीचे वाटही चालावे पंढरीचे टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी हो वाटही चलावी पंढरीची वाटही चालावी पंढरीची टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी हो वाटही चालावी पंढरी टाळी वाजवावी गुढी उभारावी वा वा ओ वाटही चालावी पंढरीची पंढरीची वाट टाळी वाजवावी गुढी उभारावी हो वाटही चालावी पंढरीची कशासाठी देह आहे कर टाळी बोला मुखी नाम संत महात्मे तुम्हा आम्हाला विनंती करून सांगतात लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम काय गरज काय हो साधू संताला तुमच्या मागामागा लागण्याची प्रत्येक जीवाचा विचार केला जग तरी आमादेव परिहे निंदितो स्वभाव येतो हिताचा कळवळा पडती हाती मनोनी काळा सर्वसामान्य अज्ञानी जीव काळाच्या दाढेमध्ये अडकणार आहेत आणि त्यांना काळ रूपी असणारा तो भक्षण करून घेऊन जाणार आहे आणि पुन्हा एकदा भक्षण केलं पुन्हा तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकणार आहे
म्हणून करता संत महात्म्याने तुम्हा आम्हाला सावध केलं. उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. तुम्हा आम्हाला संत महात्मे जागे करतात. अज्ञान रूपी निद्रेमधून बाहेर या. उठा उठा जागा पाठी बयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा जागा पाठी बयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. उठा. नाटक भास्करा. जी झोपले ना त्याला हलवून उठवता येतं, तोंडावर पाणी टाकून उठवता येतं, थोबाडीत लावून उठवता येतं बरं का, खरं झोपलेल्याला. परंतु झोपेचं ढोंग करून जी घोरतंय आपण आल्यानंतर मुद्दा मुस्कटून घेतंय त्याला उठवता येत नसतं. तशी तुमची आमची अवस्था आहे. आम्हाला माहित नाही का परमार्थ करायचा आहे, परमार्थाचा मार्ग चांगला आहे, परंतु आम्हाला कळतंय पण पुढचं काय. हा मान्य आहे, म्हणजे तुम्हाला कळतंय पण वळत नाही. चला चला वारीला चला. नाही 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 अजिबात ती नातवंडाला सांभाळायचंय. चला चला वारीला चला, म्हशीच्या धारा काढायच्या आहेत. चला चला वारीला चला, गावातलं इलेक्शन लागलंय. अरे काय कर्म आहे. देह कशासाठी दिलाय, एकदाच दिलाय देह. या देहाच्या माध्यमातून, नरदेहाच्या माध्यमातून संसारापासून दूर जाऊन भगवान परमात्मा रूपी असणारा संसार करावा. संत महात्म्याने सुद्धा संसार केला. अवघाची संसार. हा ज्ञानोबर आहे तर प्रतिज्ञा करतात अवघाची संसार. संसार म्हणजे विश्व आहे ना, ह्या विश्वाचा जो पण मायारूपी बाजार आहे तो सुखाचा केला आणि जगाला आनंद स्वरूप केलं. आनंदे भरीन तिन्ही लोक. साधू संत महात्म्यांचा अधिकार काय आहे. संत महात्मे दिसायला तुम्हा सारखे आहेत. पांडी घाल. संत महात्मे दिसायला तुमच्या आमच्या सारखे आहेत. देहभाव स्वरूपानं जरी ते तुम्हा आम्हासारखे सामान्य मनुष्यासारखे वाटत असले तरी आत्मस्वरूपानं ते महात्मे आणि आपण साधे आत्मे बरं का. संत महात्मे दिसायला आपल्यासारखे आहेत. मला एक जण भेटला कीर्तनाला गेल्यावर. महाराज चहा प्यायला चला. ठीक आहे येतो, पण म्हणला महाराज तुम्हाला मी नेतोय पण तुम्हाला एक गंमत दाखवणार म्हणलं. आता म्हणलं कसली गंमत दाखवतोय, काय दाखवतोय. म्हणला आमच्या घरी समुद्र आहे. म्हणला काय आहे समुद्र. मला ऐकून चक्कर झाली. ह्याच्या घरी समुद्र आहे म्हणजे याचं घर केवढं मोठं असेल. समुद्र. म्हणलं तू काय बोलतो, भानावर आहे का, तुझ्या घरी समुद्र आहे. हा म्हणला माझ्या घरी समुद्रच आहे, तुम्हाला नाही दाखवलं तर बोला म्हणलं. आता ह्याच्या घरी कसला समुद्र आहे बघूया म्हणलं. गेलो. आता मला उत्कंठा लागली, हा कसला समुद्र दाखवतोय, वेगळा जगा वेगळा बरं का. दरवाजा खोलला, पट्ट्यानं मला बाथरूम मध्ये नेलं. मला आता आंघोळ घालतो का काय, मला बाथरूम मध्ये नेलं. बादलीभर पाणी उतर, मला हे बघा समुद्र. काय दाखवलं. म्हणलं तू डोक्यावर पडलास का काय, समुद्र किती मोठा असतो. अरबी समुद्र, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, बंगालचा उपसागर, आर्क्टिक महासागर, भयानक मोठे समुद्र आहेत. म्हणलं तू काय बादलीतलं पाणी दाखवतोस. महाराज म्हणला खोटं बोलायचं नाही. म्हणलं मी काय खोटं बोलतोय. म्हणला समुद्रात काय असतं, पाणी. बादलीत काय, पाणी. मग ही समुद्र नाही का म्हणलं. हा मला शब्दात धरलं. म्हणलं समुद्रात काय असतं, पाणी. बादलीत काय, मग ही बी समुद्रच आहे म्हणला. मी म्हणलं आता ती तुला तुझ व्याख्या तू कशी करू जाणं ते तुला समजतंय. म्हणलं तू आता मला येड्यात काढू नको. समुद्र म्हणजे समुद्र आणि बादलीतलं पाणी म्हणजे बादलीतलं पाणी. त्याच न्यायानं साधू संत महात्मे म्हणजे संत महात्मे त्यांच्या शक्तीची व्यापकता, त्यांच्या प्राप्तीची भव्यता, त्यांच्या करुणेची व्यापकता आणि त्यांच्या प्रेमाची असणारी महत्ता ह्याचा अंत कुणाला सुद्धा लागला नाही. आ तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली. 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 म्हणून ठेविले पायी डोई. म्हणून
ठेविले पायी डोळे म्हणून ठेविले पायी डोळे म्हणून ठेविले पायी डोळे मग पामराये काय थोरपण मज पामराये काय थोरपण मग पामराये काय थोरपण मज पामराये काय थोरपण तू का म्हणे नेनो युक्तीची ते थोली गिन धागिक तुका म्हणे युक्तीचे गोरे तुका म्हणे नो युक्तीचे दे कोरी म्हणून ठेविली पायी डोळे म्हणून ठेविली पायी डोळे म्हणून ठेविली पायी डोळे म्हणून ठेविली पायी डोळे मग पामरा आहे काय थोरपण मज पामरा आहे काय थोरपण म्हणून ठेवी पायी डोळे म्हणून ठेविले पायी डोळे म्हणून ठेविले पायी डोळे म्हणून ठेविले पायी डोळे माझा बाबा राहे काय थोरपण घे आता माझा बाबा राहे काय थोरपण वा हे आमच्या लेकरासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरात कडकडून हा जोरात टाळ्या हिच्यासाठी एकदा वाजवा स्पेशल हे आपल्या भोर तालुक्याचं भविष्याचं वैभव मी असल नाही तर नसल म्हणजे जाणार नाही वर लवकर यावं काय जाऊ लवकर गुड्डे तुला जेवढं बोलायचं तेवढं देऊन जाईल नको चिंता करू बरं का मी ह्या तालुक्यात असल नसल बाहेर असल परंतु भगवान परमात्म्याची सेवा म्हणून ह्या लेकरांच्या वाट्याला जे आले ना लाडकी लेक मी संतांची मजवर कृपा बहुतांची यांच्या गेल्या जन्मीचं पूर्व पूर्ण समजा किंवा त्यांच्या वाट्याला आलेल्या भगवंताच्या कृपेतनं घातलेला भाग समजा ते त्यांचं कर्म करत आहेत आणि ते अभिनंदनाला पात्र आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा विठाला विठाला विठ्ठल 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 कुंडली गोरे हरिठोल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 आणि म्हणून करता नरदेह प्राप्त झाल्यानंतर जी जन्मल्यापासून जी कर्म प्राप्त होतात ती सगळी कर्म करावीच लागतात. जन्म होईल, जन्म झाल्यानंतर बालपण, बालपण तरुणपण, लग्न, लग्नानंतर पुन्हा मुलं, मुलं झाल्यानंतर पुन्हा म्हातारपण, म्हातारपणानंतर पुन्हा क्षय रोग पीडा, पुन्हा मारायचं. ह्याच्यामध्ये काहीही नवीन नाही, काहीही विशेष नाही. जन्मताच प्रत्येक जीवाला कर्म प्राप्त झाला आणि ते कर्म चिटकलेलं आहे माणसाच्या शरीराला. काही नाही करून निस्ता बसला तरी डोक्यात विचाराचं चक्र चालू आहे. विचाराचं चक्र सुद्धा कर्मच आहे. नवे नवे मनुष्य मेल्यानंतर त्याचं कर्म थांबलं असं म्हणू, परंतु मेल्यावर सुद्धा त्याला जळावं लागतं. हे कर्मच आहे. त्याचं राहिलेलं कर्म आपल्याला करावं लागते. म्हणून करता हे कर्म करत असताना जे आम्हाला सत्य कर्म संत महात्म्याने जो मार्ग सांगितला, जे कर्म करा
जी भक्ती आहे, साधू संतांची सेवा, साधू संतांच्या सेवेच्या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती आणि परमात्म्याच्या प्राप्तीमधून जीवाचा उद्धार, आणि तो जीवाचा उद्धार करण्यासाठी सर्वसामान्य अध्ययनी जीवानं सगळ्यात पहिल्यांदा काय करावं, तर प्राप्त असलेल्या सर्व गोष्टीपासून बाजूला जाऊन त्या गोष्टी थोड्याशा बाजूला कराव्या आणि आपलंसं कुणाला करावं, तर भगवान परमात्म्याला आपलंसं करावं. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी घावा. आपुला तो एक, 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 देव करुणी घावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी घावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी घावा. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. हेरती माईक, हेरती माईक, हेरती माईक, हेरती माईक, दुःखाची जनते. हेरती माईक, हेरती माईक, हेरती माईक, दुःखाची जनते. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. हेरती माईक, हेरती माईक, हेरती माईक, हेरती माईक, हेरती माईक, दुःखाची जनते. हेरती माईक, हेरती माईक, हेरती माईक, हेरती माईक, हेरती माईक, दुःखाची जनते. आपुला तो एक, देव करुणी घावा. 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 तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. हेरती माईक, दुःखाची जनती. हेरती माईक, दुःखाची जनती. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. हेरती माईक, दुःखाची जनती. हेरती माईक, दुःखाची जनती. टाळ्या मी सांगावं लागतात का आता या चालीसाठी? असा नाद ब्रह्म निर्माण होण्यासाठी सुद्धा रंग भरे कीर्तनात प्रेमे हरीचे दास नाचत, ते असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. विठ्ठल 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 विठ्ठल. काय सांगितलं तुकोबारांनी? आपलंस कुणाला करायला सांगितलं? गंमत आहे बरं का, संत महात्म्यांनी सांगितलं आपलं कुणाला करा? देवाला. कुणाला सांगितलं? देवाला.
आणि आपलं आपण कोणाला केलं सगळ्यात पहिल्यांदा बायको. कोणाचा बी विचार करा तुझं कोण आहे ते म्हणणार पहिल्यांदा माझी बायको. स्त्रीला विचारा तू आपलंस कोणाला केलं. आई बाप सुद्धा दिले सोडून माग आली निघून नवऱ्याकडं. कुणाला केलं आपलं नवरा आपला केला. लहान लेकरू जन्म झाला त्याला विचारा तुझं कोण आहे ती म्हणाल आई आणि बाप माझा आहे. बर का नातवंड झाल्यानंतर त्या आज्याला विचारा तुझं कोण आहे ती म्हणते पोरग बी माझं नाही सून बी नाही. डायरेक्ट उडी मारते. हा माझा कोण आहे नातू. म्हणते माझा जीव की प्राण नातू. जरा अजून पुढे चला एखाद्या धनवानाकडे जावा. धन दौलत मान सन्मान नोकर चाकर शेतीबाडी उद्योगधंदा असणाऱ्याला त्याला विचारायचं तू स्वतःकडे काय तुझं काय आहे ती म्हणाल ही सगळा पसारा माझा आहे. एखाद्या पुढाऱ्याला विचारा तुझ्याकडे काय आहे ती म्हणाल जी मत मारतय ती माझं आहे. हा जी मत देत नाही ती दुसऱ्या गटाचं आहे. प्रत्येकाने आपलं काहीतरी मानलंय. आजचा दिवस कुठला आहे सप्त्याचा नाही कुठला तर दिवस आहे आजचा. तसला DFE असल्या संस्कृत्या भारतात आल्यात ना तेव्हापासून आपला देश बिघडायला लागलाय. खरं तर मी काय तो डे सांगाय नाही आलो. डेचं नाव काढलं की चेहरं फुलले यांचं सगळ्यांचं. हा लबाड डे ह्याला नाव मी लबाड डे दिले. लबाड डे. हा काही प्रेम नाही काय नाही काय नाही. कुणाचं कुणावर ह्या जगात प्रेम नाही. नवऱ्याचं बायकोवर नाही बायकोचं नवऱ्यावर नाही. मुलाचं आई बापावर नाही बापाचं मुलावर नाही. मित्राचं मित्रावर नाही मैत्रिणीचं मित्रावर नाही. नातेवाईकाचं आपल्यावर नाही आपलं त्यांच्यावर नाही. कारण का सत्यतेच्या कसोटीवर जर आपण परीक्षा घेतली तर ते प्रेम सिद्धतेला जात नाही. आजचा दिवस किती इडी झाल्यात आजच्या दिवसात. ते प्रियकर आणि प्रेयसी सिद्धतेला काय जात नाही. एक प्रियकरण 5 प्रेयस्या. किती एक प्रियकर 5 प्रेयस्या. प्रेम करणारी एक प्रियशी त्याचं 10 प्रियकर. हे काय प्रेम आहे होय लाबाडाचा बाजार आहे. मी पहिलं सांगितलं प्रेम प्रेमिकाचं प्रेम खोटं आहे सिद्धतेला जात नाही. चला नवरा बायकोचं प्रेम. नवरा बायकोचं प्रेम जर सत्य असतं तर कोर्टामध्ये घटस्फोटाच्या 1,00,000 तक्रारी चालल्या नसत्या. एकदा जाऊन बघा किती तक्रारी आहेत. 1000 नाही लाखात तक्रारी चालू आहेत. नवऱ्याचं थोबाड इकडं बायकोचं थोबाड इकडं. ज्यांचं प्रेम चांगलं आहे त्यांनी वाईट वाटून घेऊ नका. हा कुठलंच प्रेम जगातलं संसारिक सिद्धतेला जात नाही. आई बापाचं पोरावरचं घ्या. एखाद्या आई बापाला 5 लेकरं असावी. किती 5. त्यानं सांगावं माझं प्रेम कोणावर आहे त्याला सांगाय सुद्धा येत नाही. ह्याच्यावर जादा त्याच्यावर कर्मी. हा सिद्धतेला गेलं का नाही जात. आई बापाला अजून एकदा विचारायचं तुझं प्रेम कशासाठी आहे लेकरावर. म्हातारपणी तुकडा घालावा म्हणून. ह्याच्यासाठी प्रेम. स्वार्थी प्रेम. पाहुण्या रावळ्याचं प्रेम कशासाठी. लग्नाला जाण्यासाठी एकत्र. पाहुण्या रावळ्यात सुरिकी जुळवून देण्यासाठी पाहुण्या रावळ्याचं प्रेम. समाजाचं प्रेम कशासाठी त्या समाजाला लोकांना आपण उपयोगी पडावं. आपलं त्यांच्यावर प्रेम कशासाठी समाजानं आपला लौकिक करावा कुठं तर मदतीला यावं. नाही आलं की भांडणं. ह्या जगाच्या पाठीवर एकच प्रेम जे साधू संत महात्म्याचं आपल्यावर असणारं आणि देवाचं आपल्यावर असणारं जे प्रेम सिद्धतेला जातं. मृदू सबाय नवनीत जैसे सज्जनाचे चित्त दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी. आपण आपल्या सख्या पोटात आलेल्या जन्माच्या लेकरावर सुद्धा एकावर सारखं प्रेम करू शकत नाही. ह्याच्यावर जादा त्याच्यावर कमी. पण साधू संत महात्मे दया करणे जे पुत्रासी आणि त्याची दासा आणि दासी. संत महात्म्यांचं प्रेम सत्य आहे आणि भगवंताचं या संपूर्ण विश्वातल्या जीवावर असणारं प्रेम जे आहे तेच सत्य आहे. आणि ही प्रेम सोडून जर कोणी दुसऱ्या प्रेमाच्या पाठीमाग लागत असेल तर ते बर्बादीचं लक्षण. विठाला विठ्ठला 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 करता आपलं कुणाला करायचं आहे तर ते कुठल्या वस्तूला करू नका, व्यक्तीला करू नका, कुठल्या साधनाला करू नका, कुठल्या समाजाला युनिटीला करू नका. आपल्याला तरुण जर जायचं असेल सिद्ध बनायचं असेल जीवनाचं सार्थक करायचं असेल तर एकच आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. तुम्ही सुख प्राप्त होण्यासाठी जे जे काय काय केलं त्याच्यामधून सुख तर मिळवायचं सोडा.
ते सुख मिळवण्यासाठी गेला 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 आणि मुंडीवर कुचला, तरी सुद्धा त्याला सुख मिळालं नाही. सुख जे आहे ते सर्व सुख भगवंताच्या चरणाशी आहे. तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख तुका मन काही न माग आली का आवाज तुका म्हणे काही न माग आली का तुका मन काही न माग आली का तुका म्हणे काही न माग आली का तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख तुका मन काही न माग मागे आली का तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुका म्हणे काही न मागो आणि ग तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे. विश्वातली सगळी सुख भगवंताच्या चरणाशी लोळण घालत आहे. जगामध्ये कुठल्या तर कर्मामधून सुख तर प्राप्त होईल म्हणून हा जीव धडपडला धडपडला धडपडला, परंतु सुख काय त्याला प्राप्त झालं नाही. संत महात्म्यांनी त्या सुखाची जागा सांगितली, तुझे पायी सुख सर्व आहे. परंतु गंमत अशी आहे बघा, आपल्याला कुठं बी जायचं आणि फसून घ्यायची सवय आहे. काय सवय? एखादं काम करायचं आणि त्याच्यामध्ये फसून घेणार, पण कोणाला कुठं बोलणार नाही. एका गावात सर्कस आली, त्या सर्कशीमध्ये एक मंडप दिला होता आणि त्या मंडपाच्या बाहेर बोर्ड होता, येथे गाढव नाचतात. काय बोर्ड होता? येथे गाढव नाचतात. आता मानवी बुद्धीच अशी आहे, एखादी गोष्ट विशेष जर वाटली की त्यात ते तोंड घातल्याशिवाय राहत नाही. आता हे जाणं येणाऱ्याने बोर्ड वाचला, काय प्रकार आहे? येथे गाढव नाचतात. तिकीट किती? 1000 रुपये. गाढव नाचतात, सोपी गोष्ट वाटली का? गाढव ती गाढव आणि गाढव नाचतंय, डान्स करतंय डीजेवर, म्हणजे प्रत्येकाला विशेष वाटलं. जी ती येते 1000 रुपये घे, मला आत सोड. अहो 100-150 लोकांची लाईन मंडपाच्या बाहेर. कारण का? येथे गाढव नाचतात. 1,000च्या पावत्या फाडल्या, गेली आत बघायला. ते मंडप असा इथनं अर्धा किलोमीटरवर सोडला होता. किती? अर्धा किलोमीटर जायचं तिकडं, आणि त्या ठिकाणी शेवटच्या पॉइंटला जिथून बाहेर पडणार ना, तिथे एक बोर्ड लिहिला होता, गाढवाच्या पुढं गाढवं नाचत नसतात. ट्यूबलाईट लवकर पेटते का? काय बोर्ड लिहिला होता? गाढवाच्या समोर गाढवं नाचत नसतात. झालं घोर निराशा. बाहेर जायचं, बाहेर गेलं की एकमेकाला विचारायचं, बघितला का गाढवाचा डान्स? ते म्हणणार बघितला. सांगायची पंचायत, 1000 रुपयाला फसलाय, येथे गाढव नाचतात. तशी तुमची आमची संसारामध्ये गत आहे. संसार केला पण संसारामधून प्राप्त काय नाही झालं. कुणाला सांगणार काय? हाती काय लागलं? भोपळा सुद्धा हाती लागला, काही हाती लागलं नाही. आणि हे हाती लागण्यासाठी आपण जे जे पण कर्म करतो त्या सर्व गोष्टीवर मायेचा प्रभाव आहे, ते अज्ञानाचं लक्षण आहे. आणि ते कर्म करत असताना सुख समाधान आनंद तर सोडा तो मिळणारच नाही, परंतु परम दुःख प्राप्त होणार अभंगाचं दुसरं चरण. हे रती माही के दुखाची जनती, हे रती माही के दुखाची जनती, हे रती माही के दुखाची जनती,
रती माई गे दुःखाची जनती हे रती माई के 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 दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान अवसान नाही आदि अंती अवसान अवसान ये रती माई के दुःखाची जनती 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 नाही आदि अंती अवसान अवसान नाही आदि अंती अवसान अवसान हे रती माई के दुःखाची जनती 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 ये रती माई के दुःखाची जनती ये रती माई के दुःखाची जनती ये रती माई के दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. धुळीचा त्रास होतोय का पोरांनो? जरा कमी नाचा बरं का, त्यांच्या नाकात धूळ जाते. नाकात धूळ गेल्यावर काय होईल त्यापेक्षा नको लहानपणी आमच्या सोलापूर जिल्ह्यात लाईट लय जायची. त्याला कारण का, ऊस बागायत क्षेत्र होतं. महाराष्ट्र सरकारकडं त्यांना चोऱ्या करायला लाईटी होत्या पण शेतकऱ्याला लाईटी नव्हत्या. 16 तास भार नियमनाने 8 तास लाईट असायची. आणि ती बी लाईट आमच्या शेतकऱ्यांना दारं धरायला उसाला पाणी लावायला रात्री द्यायची. रात्री 2 ते सकाळी 8 असं काहीतरी. आणि त्या काळात आम्ही 10वीला असताना मग ते धुळीवरनं आठवलं म्हणून सांगतो जोक. लाईटी नसायच्या आम्ही अभ्यास कशात करायचा? चिमण्यावर. चिमण्या माहिती आहेत का? चिमण्या म्हणजे चिवचिव चिमण्या नाही, त्या पत्र्याच्या चिमण्या असायच्या. त्याला एक वर वात असायची त्यात राखेल वातायचं. आणि त्या चिमण्या लावल्या, ती चिमण्या नुसत्या नव्हती लावत, लाकडी खंदील होती आणि त्यात काच असायची. ते बसवायचं आणि ते खंदील मिनमिनता खंदील सगळ्या घरात उजेड यायचा. आणि आम्ही अभ्यासाला बसलो जवळ की त्या चिमणीतनं जी काजळी निघायची ती आमच्या नाकात जायची. आणि ती काजळी संध्याकाळी दिसायची नाही. शाळेत गेलं की एकमेकाची नाकं वाकून बघायच्या. ज्याचं नाक काळं त्यानं अभ्यास केला. मास्तर आल्याला म्हणायचा नाकं कुणाची कुणाची काळी आहेत. हा, पुरीला जायच्या नाकं धरायच्या. काय करता, सरकारनं वेळ आणलेली अभ्यास करण्यासाठी म्हणून हा प्रसंग आठवला. विठ्ठल काय म्हणतात? ये रती माई के दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. तुम्ही या मायावी जगतामध्ये कितीही संसाराच्या अधीन राहा आणि कर्म करा, त्याच्यामधून जे प्राप्त होणार आहे ते दुःखच आहे. कारण त्या दुःखाची जनिती असणारी माया आहे. ह्या मायेचा प्रभाव इतका प्रचंड आहे. माया नाम अज्ञान. जी माया तुम्हाला स्वस्वरूपाची ओळख होऊ देत नाही, जे सत्य ज्ञान प्राप्त होऊ देत नाही, भगवंताच्या पर्यंत जाऊ देत नाही, जी मोहामध्ये अडकवते, लोभामध्ये अडकवते, विकारामध्ये अडकवते, दुष्कर्म करायला लावते, दुर्विचार आणायला लावते, अशी असणारी माया. जी माया तुम्हा आम्हाला या मंडपामध्ये येऊच देत नाही, जी माया तुम्हा आम्हाला जुगाराच्या गुत्त्यावर पाठवल, जी माया तुम्हा आम्हाला गावामध्ये भांडण करायला लावल, घराघरामध्ये भांडण करायला लावल, भावकीमध्ये भांडण करायला लावल, वाईट ठिकाणी जायला लावल, दुष्कर्म करायला लावल. मायेचा प्रभाव नाम अहंकार, नाम अज्ञान. परंतु या मायेला जर दूर करायचं असेल तर साधू संत त्या मायेला दूर करतात. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. ह्या मायेचा जर हा प्रभाव तोडायचा असेल
तर संत महात्म्यांच्या शरणागतीशिवाय पर्याय नाही. संत साहित्य आपल्या समोर आलं, त्या संत साहित्याच्या माध्यमातून संतांनी आपल्यावर कृपा केली. नव्हे नव्हे संत साहित्याचा विषय दूर ठेवा. फक्त ज्ञानोबरायच्या नामानं, त्या ज्ञानोबरायमध्ये एवढं सामर्थ्य आहे की ज्ञानदेव 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 फक्त म्हणलं तरी सुद्धा तुमच्यावर असणारं अज्ञान ते दूर करण्याची ताकद ज्ञानोबरायमध्ये. जड मूड उद्धरिले रेड्या मुखी वेद बोलविले. जडाचा उद्धार केला हो. जड म्हणजे ज्याच्यामध्ये जीव नाही तो जड. जड असणारी भिंत तिला चालवलं. मूड रेडा, त्याच्या मुखामधून वेद बोलवला. आता आपल्यासारखे सुद्धा सर्वसामान्य रेडेच आहे आपण. त्या रेड्याला 4 पाय तर आपल्याला 2 पाय, एवढाच फरक आहे. नाहीतर त्याच्यानं आपल्या बुद्धीमध्ये लय फरक नाही. अशा रेड्यांचा सुद्धा उद्धार केला. नवे नवे मृत्यू पावलेले असणाऱ्या त्यांना सुद्धा त्यांनी जिवंत केलं. सच्चिदानंद बाबा ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या सच्चिदानंद बाबांना सुद्धा जिवंत केलं. असे असणारे संत महात्मे तुम्हा आम्हाला सांगतात की एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. परमार्थ प्राप्तीचं वर्म छोटस आहे, ज्ञान खूप मोठं आहे. नागजाम झालं का? नागजाम झालं? हा. विठाला विठाला परमार्थ प्राप्तीचं वर्म छोटस आहे, परमार्थ आघात आहे. पारमार्थिक ज्ञान आघात आहे, भागवत संप्रदाय आघात आहे. संत महात्म्यांचं ज्ञान अलौकिक आहे, भगवान परमात्म्याची भक्ती परमगती प्राप्त देणारी आहे. ह्या गोष्टी सर्वसामान्य नाहीत, परंतु त्याला प्राप्त करण्यासाठी जी चावी आहे ती चावी फक्त खूप छोटी आहे. ते वर्म तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे. साधू संतांच्या सेवेच्या माध्यमातून आपल्याला जे वर्म प्राप्त होणार नाही, होणार आहे ते वर्म आपल्याला जर समजलं तर आपल्या जीवाचा उद्धार होईल. परंतु आपण त्या वर्मापर्यंत जात नाही. एक दृष्टांत घेतो आणि सेवेला उत्तरार्धाकडे नेतो. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. नंबर 2चा दृष्टांत बी जावायचाच आहे. लय कडक आहे. सगळ्यांनी जरा चेहरा फ्रेश करा. गुलाबाच्या फुलासारखं चेहरा करा. सूर्यफुलासारखं मान टाकू नका. कीर्तन आपलं नामदेवरायाच्या फडाचं आहे. ही काही फिरस्ती कीर्तन नाही बरं का. शांतते नाही का. हा बी जावाई लाडकाच होता. अहो सगळं जावाई लाडका असते. ती काळा जरी असला, नाकटा वाकटा जरी असला तरी सासूबाईला कसा असतो लाडका म्हणतात. पुरा जीभ चावत्यात आजी. काय लाडका तर लाडका कसा का असना. जावाई मामानं मामीनं प्रेमानं निरोप धाडीला. लाडाचा जावाई निघाला ही मुद्दाम माहित नाही म्हणती मला. तिला वाटतं महाराज माझ्यावर काहीतरी बोलत्याल त्यामुळे मोकळी झाली, मला माहित नाही म्हणून. असा लाडका असणारा जावाई सासरवाडीला आला बरं का. लाडकाय जावाई. सासूबाईनं विचारलं, जावाई बापू काय बेत करू द्या सांगा. आता जावाई जी जिबली चौचाल होती. चौचाल म्हणजे कळतंय ना, चांगलं चवदार खाणार होता. म्हणला सासूबाई एकच गोष्ट लय आवडती म्हणला, काय करू नका, बासुंदीचा बेत करा म्हणला. हा काय म्हणला, बासुंदीचा बेत करा. आता सासूबाईच्या आनंदाच्या उकड्या फुटायला लागल्या. लाडक्या जावाईनं बेत करायला सांगावं, सासूबाईनं नाही म्हणावं. अशी सासू कुठं आहे का महाराष्ट्रात. बस सासूबाई लागली पळायला. गोट्यात काय गेली, काळ्या कुठं असणाऱ्या म्हशी जाफराबादी आमच्या पंढरपुरी लांब शिंगाच्या बघितलं का कुडपणे बाबा. हा ती आमचे शिंग अशी उलटी आहेत मागं. हा लांबार लांबार शिफ्टीपर्यंत शिंग. एक म्हैस दूध जर पिळायला लागली तर 10-10 लिटर दूध वस्तूवर थांबत नाही म्हैस आमची. हा त्या सासूबाईनं 2च म्हशी धरल्या मोठ्या लट. सरा 20 लिटर दूध काढलं. म्हणले आता जावायाला बासुंदी करायची. लाडका जावाय. जावाय बापू पडवीमध्ये बसले मस्तपैकी खुर्चीवर. आता सासूबाईला एवढा आनंद झाला, जावाई पहिल्यांदा आलाय आणि ह्याला बासुंदी खाऊ घातल्याशिवाय राहायचं. वाक्य आहे का, बासुंदी खाल्ल्याशिवाय सोडायचं का, सोडायचा रिकामा नाही. लाडका जावाय. सासूबाईनं 20 लिटरचं पातेलं आणलं जर्मनचं, त्यात 20 लिटर दूध ओतलं. जावायला म्हणली बघा कशी बासुंदी करती, 1 नंबर बासुंदी. जावाय म्हणला कराच तुम्ही म्हणला, 1 बादलीभर बासुंदी आणल्याशिवाय सोडत नाही. हा
आता ती काय आपल्यासारख्याची साधी बासुंदी आहे का? निम दूध निम पाणी. हे त्यात कुंदा टाकला, पेढा टाकला, काजू बदाम पिस्ता अक्रोड मावा गुलकंद गांजा. कोण म्हणलं रे गांजा? मीच म्हणलो का? गांजा बिंजा नाही टाक. काजू मावा पिस्ता गुलकंद विलायची मसाला दूध मसाला सगळं काय टाकलं. सासूबाईचा एकच नाद, बासुंदी कशी झाली पाहिजे? घटमुठ. कशी झाली पाहिजे? घटमुठ. 4-5 विटा लावल्या अंगणात खाली. तिथं बघा पडवी झाल्यावर खाली काय असतं तुमच्याकडं? एक जागा असते ना, म्हशीचा गोटा असतो तिथं. म्हशीचा गोटा बाजूला असल्यावर खाली रिकामी जागा असते ना. आमच्याकडे कशी पद्धत आहे? आज स्वयंपाकघर, मध्ये वस्त्री, वस्त्री झाल्यावर अंगण असतं आणि ते अंगण उघड असतं. आमच्याकडे पाऊस पडत नाही म्हणून आमच्याकडे ती पद्धत आहे. त्या खालच्या अंगणामध्ये सासूबाईनं विटाची भट्टी लावली, त्यात 5-7 वाळी लाकडं कोंबली, राखेल टाकलं आणि जाळ लावला, कडक जाळ लावला. आता 20 लिटर दूध आहे, भडका जोरात उडाला पाहिजे, त्याशिवाय दूध आटणार नाही. तिथं मस्तपैकी आत चाटू घातला आणि ते हलवायला घोटायला सुरुवात केली. खालनं जाळ वाढवला. दूध 20 लिटरची बासुंदी किती झाली तर घट होणार? निमी झाली पाहिजे का नाही? निमी झाली पाहिजे. ती 1-2 तास आटली पाहिजे. सासूबाईनं खालनं जाळ वाढवला वाढवला वाढवला. दूध चांगलं उकळायला लागलं. वातावरण झालं गरम. कसं झालं? गावात तिथं घरात वातावरण झालं गरम. दूध उकळायला लागलं. खाल्लं जाळ लागला, जोरात लागला. परंतु एक घोटाळा असा झाला होता, गावात आली होती सर्दीची साथ आणि सर्दीनं धरलं होतं सासूबाईला. कोणाला धरलं होतं? सासूबाईला. सासूबाईच्या दोन्ही पाईपलाईनी पॅक होत्या. तिथनं हवा जायला सुद्धा जागा नव्हती. सासूबाई सकाळपासूनच तोंडानं श्वास घेत होती. आता ज्याला ज्याला सर्दी कडक होती, दोन्ही पॅक होतंय, त्याला माहिती आहे रात्री झोपलं की हितनं श्वास, नाकातनं श्वास घ्यायला जागाच नाही हो, असं तिचं झालं होतं. आणि त्यात घोटाळा काय झाला? सासूबाई दूध उकळलं का बघायला त्यात पातेल्यात वाकली आणि त्यातनं आल्या होत्या गरम गरम वापा. आता ते वापा गेल्या कुठं? नाकात. नाकात गेलं. तसं इथं सायन्स शिकलेली आहेत. स्थायू पदार्थाला जर उष्णता लागली तर स्थायू पदार्थाचं रूपांतर कशात होतं? द्रव पदार्थात. आपण शिकलो शाळेत. तिथं असणारा स्थायू पदार्थ घट्ट झालेला, त्याला वाफ लागल्यामुळे ती झालं पातळ. त्यांना आता कळलं का? आणि ते पातळ झाल्यामुळे ते हल्लं, थोडं हल्लं, जागा थोडी हल्ली. सासूबाईला तवर काय कळलं नाही. पुन्हा सासूबाई जाळ घालायला वाकली आणि ती गावात फुकारी असती, एवढी फुकारीच म्हणतात ना. हा तसलं म्हणून वाटत नाही. हा ती फुकणी असती. आमच्याकडे एखादी पोरगी लहान आगावपणा करायला लागली तिला तसं म्हणतात, म्हणून मी ती शब्द घेत नाही. मग त्या फुकारीनं तिनं खाली जाळ घालण्यासाठी जी फुकलं ते चांगलंच हल्लं, खाली आलं. दाब बसला ना, दाब बसल्यामुळे ते आलं खाली. खाली आलं की सासूबाईला कळलं काहीतरी गडबड झाली. पुन्हा दुधात वाकून बघायला आली किती गड झाले. पुन्हा दुधाच्या वापा गेल्यावर ते चांगलंच खाली आलं. मग तिनं सासूबाईनं मोठा दम घेतला, फुर्रकन वर ओढलं. आता हे फुरक्याचा आवाज जावायपर्यंत गेला. जावाय म्हणलं वाजतंय का इकडून? सासूबाईनं पुन्हा एकदा फुरकावर वाढला आणि त्याला लेवलला आणलं. कुठं आणलं? लेवल. पण एकदा जर ती द्रव पदार्थात रूपांतर झालं, पुन्हा त्याला फ्रीजमध्ये घातल्याशिवाय ती गार होत नाही. इथं गरम वातावरण, ती खाली 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 यायला लागलं. सासूबाईनं 2दा 3दा 4दा ओढलं, परंतु ती घोटाच्या नादात 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 ती पातळ इतकं झालं, ती नागपुडीच्या थोडं खाली आलं. आणि एकदा का खाली आलं, कंट्रोलच्या बाहेर गेलं. प्रयोग करून बघा, तुमच्या बापाला सुद्धा वर जात नाही. पुन्हा जातं वर. ते कुठपर्यंत? नाकाच्या लेवलमध्ये आहे तर वर जाणार. एकदा ते बाहेर हवेत आलं, पुन्हा वर जाणे नाही. हा सासूबाई वाकली, तिला ते कळलं नाही खाली आलेलं, आणि त्या 2 धारा गेल्या. बस आता काय करावं?
बरं हे गपचिप कार्यक्रम व्हावा, गपचिपी झाला नाही. नेमका जावयानं बघायला आणि त्या 2 पाईपलाईन धारा खाली बसून अरा किती बरं वाटलं असेल त्या जावयाला. म्हणलं आज बासुंदीचा खेळ झाला. ती एकदा नाही, 2दा नाही, 3दा झालं. किती वेळा? 3 वेळा झालं. झाली बासुंदी घटमुट तयार झाली. त्यात काय व्हायचं ते झालं. मटेरियल पडायचं ते पडलं. आता कुणाच्या ते दुरुस्त होणार आहे का? नाही. आणि सासूबाईनं त्या उल्हासामध्ये तिला काय ते कळलं नाही. भावनेच्या भरात ती मिक्स करत बसली. हाय असं जाऊ दे म्हणली, चव येते अजून जरा. गावचे सरपंच, पोलीस पाटील, सोसायटी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, मामा, चुलता, मावशी, शेजारची प्रतिष्ठित मंडळी पंगत लावली. जावयानं धरला कोपरा. सासरा म्हणला मान जावायचा पहिला, पण हे जावाई बसले कोपऱ्यात जाऊन. आता त्या जावायला लागलं होतं उमदळायला आधीच. पहिला मान सरपंचाचा वाडगा भरून बासुंदी वाढली. जावायच्या पुढे वाडगा ठेवला. सासूबाईनं जावाई काय बासुंदीकडे बघायला तयार नाही. सरपंचानं 5 वाडगा हाणलं. पोलीस पाटलानं 4 हाणलं. मामा, चुलता, काका जी येईल ते म्हणतात वाढ बासुंदी, वाढ बासुंदी. आणि जसं बासुंदी शब्द आठवायचा तसं ह्याला एकच आठवायचं, फुर्र. जावाई काय बासुंदीकडे बघायला तयार होईना. सगळ्या पंक्ती उठल्या तरी जावाई काय पंक्त्या बासुंदीकड बघा ना. सासूबाई आली. म्हणजे जावाई ऐका, लाडकं एक जावाई तुमच्या इच्छेनं बासुंदी केली. अख्ख्या गावात सगळ्यांनी 5-5 वाडगा हाणली बासुंदी म्हणली. निमी राहिली म्हणली बासुंदी. पण तुम्ही काय बासुंदीकडे बघाय सुद्धा तयार नाही. जावायाच्या जवळ सासूबाईनं ती वाडगाच न्याला जवळ धरला. जावाई म्हणायचा नको. ती म्हणली मेहुण्याला आणि सासऱ्याला धरा म्हणली दांडाला दोन्हीकडं. दोघांनी दोन्हीकडे धरलं. हिनं तोंड असं बासुंदी जवळ नेलं. जावायला लागला बॉम्बलायला. म्हणला नको, विष पाजा पण बासुंदी नको. काय म्हणला? कळले त्याचे वर्म. जावायला माहित होतं बासुंदी जरी चांगली असली, दिसाय चांगली असली, काजू बदाम पिस्ता मावा टाकला असला तरी ती नाशिवंत झालेली आहे. त्याच्यामध्ये जे नको आहे ते झाले. म्हणून करतात तो त्याच्याकडे डुंकून सुद्धा बघायला नाही, खायला सुद्धा नाही, बघायला सुद्धा तयार नाही. परंतु आमचा संसार रूपी असणारा हा व्यापार हे लावी म्हणा पिसे गोविंदाचे विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, जय जेठोबा 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 रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा 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 विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये,
रखमाई विठोबा रखुमाई रखमाई रखुमाई बोला पुंडलिक ज्ञानदेव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ठोबा 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 मोडके वाजव हा अविनाश करिया पुलियासे आदि लावी मना पिसे गोविंदाचे भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या चार मुक्त्या स्वरूपता समीपता सलोकता आणि सायुज्यता स्वरूपता समीपता सलोकता आणि सायुज्यता चार असणाऱ्या मुक्त्या त्यापैकी एखादी मुक्ती जरी आपल्यासारख्या मनुष्य देहानं प्राप्ती केली की आपण परमेश्वर झालो आपण साधू संतांसारखं बनणं त्यांच्या मार्गावर पाऊल ठेवून ती वाटचाल करणं आणि त्यामधून ती अवस्था प्राप्त करणं नाम अविनाश करिया पुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे आणि ते जर प्राप्त करायचं असेल ते अलौकिक परमार्थ धन प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी लावी मना पिसे गोविंदाचे कोणतं माध्यम कुठलं आहे परमात्मा तत्व प्राप्त करण्यासाठी कलियुगामध्ये एकच माध्यम सांगितलं भगवंताचं नामचिंतन त्यातनं ती अवस्था ते प्राप्त करतात परंतु हित जी अवस्था प्राप्त होणार आहे ती अंग हरिरूप आपला देह तन मन काया मन बुद्धी चित्त सर्व काही देव स्वरूपाला प्राप्त 2 तास होणार मग तो कसलाही असू द्या दुराचारी असू द्या दुष्ट असू द्या चांडाळ असू द्या खट नट यावे दौंडी पिटी भावे चोखा मेळा सांगतात अरे कसलाही आणा ह्या धर्म मंडपामध्ये दुराचारी दुष्ट चांडाळ जगन्य अपराध केलेला किती हलकट प्रवृत्तीचा आणला ना तरी त्याच्या हृदयामध्ये परिवर्तन करण्याची ताकद साधू संतांच्या डोळ्यामध्ये साधू संतांच्या कृपेमध्ये आणि त्यांच्या आशीर्वादामध्ये म्हणून करता वाल्याचा सुद्धा वाल्मिकी झाला आणि त्या वाल्मिकी महर्षींनी रामायण लिहिलं अशी ताकद साधू संत महात्म्यांच्या मध्ये असे असणारे संत महात्मे जगदोद्धारासाठी जन्म घेतात आणि त्यांचं ते कार्य जे आहे ते सिद्धीला नेऊन त्यांचं जगणं सार्थकी नेतात बरं का आ जन्मालो त्याचे आ जन्मालो त्याचे आ जन्मालो त्याचे आ जन्मालो त्याचे आजी फळ दान साचे अरे तुम्ही सांभाळले संती तुम्ही सांभाळले संती तुम्ही सांभाळले संती
आलो त्याचे हा आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती काय म्हणतात तुकोबाराय जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे जगण्याचं फळ प्राप्त झालं जन्म मरणाचा व्यापार सुफळ झाला हरियाला हाता मग कैशी भय चिंता त्याच्या अगोदरचं प्रमाण त्यांची सरली वेरझार आणि झाला सुफल व्यापार जन्म आल्याचं सार्थक झालो आम्ही भगवंताच्या चरणाला लागलो साधू संतांची सेवा केली पवित्र तुळशीची माळ धारण केली आणि त्याच्यामधून जे अलौकिकत्व परमतत्व भगवान परमात्म्याची जी प्राप्ती झाली त्या प्राप्तीमधून आमचा जन्म सिद्धतेला गेला आणि आता आमचं उरलंय तरी काय काय नाही तुका म्हणे हरी आणि काही आम्ही या ठिकाणी जन्म घेतला जन्म घेऊन जन्माला आल्याचं जे इच्छित कर्म आहे इप्सित कर्म आहे जे घालून दिलेलं कर्म आहे ते पूर्णत्वाला नेलं आणि ते पूर्णत्वाला नेल्यामुळं आमच्या जगण्याचं सोनं झालं आणि म्हणून करता संत महात्मे जरी गेले देहरूपानं जरी पृथ्वीवरून गेले तरी त्यांनी दिलेला जो अमूल्य ठेवा आहे ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ भागवत एकनाथांचा हे सगळं आमच्यासाठी त्यांनी कीर्ती रूपानं ठेवलेलं आहे म्हणून करता तुकोबाराय अभंगाच्या तुका म्हणे का मरणाची सर हो तुका म्हणे का मरणाची सर हो तुका म्हणे तुका म्हणे का मरणाची सर ओ तुका म्हणे का मरणाची सर ओ तुका म्हणे का तुका रे का मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे हो येरती माई के दुखाची जाणीती हो येरती माई के दुखाची जाणीती हो रमाची कीर्ती मागे उत्तमाचे रे कीर्ती माई का दुखाची जाणते हो रकी माई का दुखाची नाही आदियांती अवसानी नाही आदियांती अवसानी नाही आदियांती अवसानी
अवसानी अवसानी अवसानी अवसानी अवसानी अवसानी अवसानी अवसानी का मानव दे अल्लाह ने तुझे दिया अवतार का मानव दे अल्लाह ने तुझे दिया अवसान नाही आदि अंती नाही आदि अंती अवसान नाही नाही अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान रती माई के दुखाची जाने ओ रती माई के दुखाची जाने ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बोला पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज असो आपल्या सप्ताहामध्ये वातावरण अतिशय सुंदर आहे. फेब्रुवारी महिना आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये काय असतं तुम्ही सगळे जाणता. कारण जिथं घुसतं मराठ्याचं पोर छाप पडतो ढाण्या वाघाचा. आमचं मराठ्याच्या मातीमध्ये जन्माला आलेलं एक पोर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा जिजाऊ साहेबाच्या पोटीमध्ये जन्माला आलेलं एक हिंदवी स्वराज्याचं स्थापन करण्याचं स्वप्न पाहणारं एक बाळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्र धर्माला अन्यायी जुलमी राजवटीच्या अंधकारामधून बाहेर काढून स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहणारं बाळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इथल्या संपूर्ण रयतेला, इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या सर्वसामान्यांना जुलमी राजवटीमधून मुक्त करणारं बाळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज तारीख 14. अवघ्या 5 दिवसानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मकाळ या अख्ख्या सबंध हिंदुस्थानभर नवे जगभर साजरा होणार आहे. फाल्गुन वद्य तृतीया ही जन्माची तिथी आणि 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांच्या जन्माची इंग्रजी तारीख. आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे, आपण शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या भगव्या झेंड्याच्या खाली आपण आहोत. भगव्या झेंड्याचं छत्र आहे, कारण जो भगवा झेंडा आहे त्या भगव्या झेंड्यासाठी अनेकांनी रक्त सांडलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा आमचा महाराष्ट्र धर्म कधीही वेळ आली तर रक्त सांडायला तयार आहे.
कारण भविष्यामध्ये वेळ कधी कुठला येईल सांगता येत नाही. गनिम तेव्हा उघड येऊन वार करायचा, आमचे महाराज त्यावेळेला लपून वार करायचे, गनिमी कावा करायचे, कारण आमचे महाराज मुठभर होते. परंतु आता आम्ही कमी नाही, आता आम्ही निधड्या छातीनं समोर येऊन लढायला तयार आहे. कारण का जो भगवा झेंडा आहे तो आमचा आन आहे, आमची बाण आहे, आमची शान आहे, आमचा मान आहे. ज्ञानोबा सांगतात पाहायला गेलं तर ते चिरगुट आहे. पा हे पा ध्वजेचे चिरगुट आणि राये जतन करिता कष्ट. तसा विचार केला तर या झेंड्यासाठीच ज्याचा झेंडा खाली पडला तो पराभूत झाला आणि ज्याचा झेंडा उभा राहिला तो जिंकला. आणि आज ही आमचा भगवा उंच गगनामध्ये संपूर्ण हिंदुस्थान बरोबर डौलत आहे. तो कसा मानानं डौलतोय आणि शिवाजी महाराजांच्या मावळ्याने तो भगवा झेंडा महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्रामधून पुणे जिल्ह्यातून अटके पार नेला. अटक कुठं आहे? पाकिस्तान अफगाणिस्तानच्या बाउंड्रीला आहे. तिथपर्यंत हा महाराष्ट्र धर्म वाढवणारा आमचा छत्रपती शिवाजी महाराज. आणि या राजांच्या जयंती सोहळ्यासाठी आम्ही कंबर कसून दरवर्षी 19 फेब्रुवारीला घरातनं बाहेर पडायचं, शिवाजी महाराजांना मानवंदना द्यायची, घरामध्ये गोडधोड खायचं आणि संकल्प करायचा आम्ही हिंदू आहेत, हिंदू बनून जगणार आणि हिंदू बनूनच मरणार. जर भविष्यामध्ये कुठला बाका प्रसंग आला तर आम्ही जातपात धर्म सगळ्या गोष्टी सोडून देणार. हातामध्ये हात घालून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी सगळ्यांना एकत्र करून जसा लढा दिला आणि अफजल खानाला फाडला, शाहिस्ते खानाला तोडला आणि त्या दिल्लीच्या औरंगजेबाला गाडला. पण कसा गाडला? जिता नाही गाडला, रोज रोज थोडा थोडा गाडला. शिवाजी महाराजांचं नाव घेताच ज्याचा अंगामध्ये चळकाप सुटावा अशी भीती आमच्या डोंगरच्या शिवाजी महाराजांना दिल्लीच्या पातशाला घातली. एवढा दरार आमच्या महाराजांचा आहे. आणि असा जबरदस्त असणारा आमचा राजा जो आम्हाला लाभला आणि त्या राजानं हा महाराष्ट्र धर्म मराठा तितुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा. संतांचे आशीर्वाद आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना, जगद्गुरु तुकोबारायांचे आशीर्वाद आहेत, समर्थ रामदास स्वामींचे आशीर्वाद आहेत आणि आई भवानी मातेचे आशीर्वाद आहे. आणि म्हणून करता छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा या भोर तालुक्याच्या मातीमधून घेऊन करंगुळीचं रक्त कापून रायरेश्वराला जेव्हा अभिषेक घातला तेव्हा त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली हिंदवी स्वराज्य स्थापन करेन. आणि आई भवानी मातेला साकडं घातलं. दार उघड बाय दार उघड, दार उघड बाय आता दार उघड बाय, 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 दार उघड बाय आता दार उघड बाय आता दार उघड बाय आता दार उघड हे दार उघड बाय आता दार उघड बाय आता दार उघड बाय, हे तुझ्या घरच्या आई दार उघड बाय, तुझ्या घरच्या आई दार उघड बाय, आई दारू दारू गडबायात दारू गडबायात दारू गडबायात दारू गडबाय, दारू गडाई दारू गड दारू गडाई दारू बनदेवीची आई दारू गड, बनदेवीची आई दारू गड, बाई तू दारू गड मनदेवी करू, दारू गडबायात दारू गडबाई, दारू गडबायात दारू गडबाय, दारू गडबायात दारू गडबाय, दारू गडबायात दारू गडबाय, दारू गडबायात तुळजापूरची भवानी आई दार उघडत दार उघड, तुळजापूरची भवानी आई दार उघड दार उघड, कोल्हापूरची महालक्ष्मी आई दार उघडत दार उघड, कोल्हापूरची महालक्ष्मी आई दार उघड दार उघड, मांढरची काळूबाई दार उघडत दार उघड, मांढरची काळूबाई दार उघड दार उघड, माहूरगडची रेणुका माता दार उघडत दार उघड, माहूरगडची रेणुका माता दार उघड दार उघड, दार उघड बया दार उघड बया दार उघड बया दार उघड, दार उघड दार उघड दार उघड दार उघड, शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत
दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती शिवनेरीवर शिव जन्मला शिवनेरीवर शिव जन्मला राजाचा अधिपती सारा राजाचा अधिपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती शिवनेरीवर शिव जन्मला राजाचा अधिपती साऱ्या राजांचा शिवनेरीवर शिव जन्मला जय भवानी जय जय शिवाजी आमचे राजे शिवनेरी गडावर जन्माला आले आणि अख्ख्या सबंध महाराष्ट्रामध्ये एक दैदिप्यमान चैतन्यमय वातावरण निर्माण झालं. कारण आमचा तारणहार आम्हाला जुलमी राजवटीमधून मुक्त करणारा आता जन्माला आलाय आणि या राजानं एकाच वेळी 4 शत्रूसोबत सामना केला. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि बिदरची बरीचशाही या 4 मुसलमानी यवनी राजवटीसोबत एकटा भवानी मातेच्या आशीर्वादानं प्राप्त झालेली तलवार घेऊन लढला आणि त्यांच्यासोबत येसाजी, तानाजी, सूर्याजी, बाजी असे सगळे मावळे तुमच्या या भोर परिसरातल्या मातीतले आले आणि त्यांनी राजांना हातभार लावून हे हिंदवी स्वराज्याचं कार्य प्रेरणादायी असं कार्य केलं आणि 6 जून 1674 दिवशी ते स्वप्न साकार झालं आणि आमचे राजे हिंदवी स्वराज्याचे जवळजवळ 400 ते 500 वर्षानंतर हिंदू राजा पुन्हा गादीवर बसला. यादवांच्या राजाची हिंदूची सत्ता संपुष्टात आल्यानंतर मुघलांनी ती सत्ता काबीज केली आणि 400 ते 5 वर्ष यवनी सत्ता भारतात होती आणि ह्या यवनांना पुन्हा नेष्टनाबूत करून राजांनी आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. सांगण्याचा उद्देश 19 फेब्रुवारी आलेले आहे. आपण वारकरी धर्मातले आहोत आणि वारकरी धर्माला उचलून धरण्यासाठी जो क्षात्र धर्म आहे तो धर्म म्हणजे आमच्या शिवाजी महाराजांचा धर्म आहे. सर्वांना येणाऱ्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी वेळ देखील संपत आलेला आहे. कीर्तन सेवा आता 1-2 मिनिटांमध्ये संपणार आहे, परंतु तत्पूर्वी या ठिकाणी आपण सर्वजण ग्रामस्थ चिखलावडे वर्ष 32 ना 33 वर्ष या ठिकाणी 33व्या वर्षाची सेवा सुंदर अशी संपन्न झालेली. मला वाटतं मी 2-3 वर्षापूर्वी एकदा आलो होतो, त्यावेळेला हे मंदिर नव्हतं. उमेशवारांच्या सोबत आलो होतो कीर्तनाला. रिठेंचं कीर्तन होतं मुलीचं. मी चाल मानायला साईडला उभारलो होतो, त्यावेळेला हे मंदिर नव्हतं. एवढं प्रांगण पण नव्हतं, छोटा मंडप होता. आणि मला वाटतंय त्यावेळी सुद्धा अवसरे बाबांची कीर्तन सेवा सकाळी उठून काल्याची बहुतेक असावी. आणि पुन्हा एकदा या तुमच्या पवित्र भैरवनाथ महाराजांच्या क्षेत्रामध्ये येण्याचा योग आला. ते म्हणजे माझ्या छोट्याशा संस्थेवर प्रेम करणारे जानोबा धनावडे, आमचे कोंडीबा धनावडे आणि सुहास रेणुसे ह्या तिघांसाठी टाळ्या वाजवा. खरं तर तुम्ही मला ओळखत नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, तरी सुद्धा मी इथं येतोय म्हणजे ही पावर ह्यांची आहे. ह्यांनी पावर लावली म्हणून मी या ठिकाणी आलो, नाही तर तुमची माझी भेट मेलो तरी झाली नसती. चला, विनोदाचा बोलण्याचा भाग. आमचे धनावडे बाबा गेल्या महिन्यामध्ये माझं आंबवलेंच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन होतं 13व्या निमित्त आणि त्या ठिकाणी आमचे धनावडे साहेब होते आणि त्या कीर्तनामध्ये असणारं एक भावयुक्त वातावरण, कारण आमच्या कीर्तनावर नामदेवरायाची कृपा आहे. कीर्तन फिरस्ती नाही. ह्या वारकरी संप्रदायाला ज्यांनी कीर्तन दिलं ते नामदेव महाराज आहेत. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे जाकुनी उभी तेजनी. या ठिकाणी रंग देवता आणण्याचं काम मी करत नाही. नामदेव महाराज, चोखोबाराय, जनाबाई महाराज पंढरपूरनं करतात. कारण एक कीर्तन कसं असावं ह्याचा अतिशय उच्च नमुना म्हणजे नामदेव महाराजांचा फड. आणि त्या फडाचा पायक या नात्यानं कीर्तन सेवा करत असल्यामुळं महाराजांना कीर्तन आवडलं आणि त्यांनी सांगितलं, महाराज तुम्हाला चिखलावड्यामध्ये यायचं आहे, तुम्ही सेवा कराल का? मी म्हणलं तुम्ही दिलेला शब्द शिरसावंद मानून येईल, बाकीचं काय नसतंय म्हणलं. बरोबर का? साक्षीला सुहास शेट आहे. कीर्तन करायचं आहे ना, सेवा करायची, सेवा भगवंतापर्यंत आपण पोच करणार, त्याचं पुण्य प्रदान तुम्हाला होईल, मला होईल. कीर्तन म्हणजे काय बाजार नाही. जगातलं सगळ्यात मोठं व्यासपीठ आहे, सगळ्यात मोठं म्हणतोय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षेपेक्षा मोठं व्यासपीठ आहे.
आणि या ठिकाणी उभारल्यानंतर तोलून मोलून जोखून शब्द वापरावे लागतात आणि ते शब्द पाठ करून नसतात तर ते कृपेने असतात. देवाच्या कृपेनं भगवंताच्या कृपेनं या ठिकाणी उभारल्यानंतर काय बोलावं ते भगवान परमात्मा बुद्धी घालत असतो आणि तो भाव अंतःकरणातून तुमच्या मनात निर्माण होतो आणि तो माझ्या मनात निर्माण होतो. अशी ही कीर्तनाची थोर असणारी परंपरा. या सर्वांसाठी सुहासदादासाठी एकदा टाळ्या वाजवा. म्हणले काल माझे इंडिकेटर लागले होते. म्हणलं काय झालं? म्हणले महाराज तुमचा फोनच बंद पडलाय. म्हणलं फोन त्याचा 7वा डिस्प्ले आहे. म्हणलं आता मी तरी काय करणार? ही सगळा पसारा सांभाळता मला सांभाळता येत नाही, फोनला सांभाळता येत नाही. संध्याकाळी फोन लावला, लागला, म्हणले जीवा जीव पडला. मी म्हणलं कीर्तन आल्यावर पळून जाणाऱ्यातला मी नाही, मेल्याला उठेल म्हणलं, पण कीर्तन करेल. कारण जे व्रत आपण घेतले, जी धारणा केलेली आपण नामधारक आहोत. तुका म्हणे तुझ्या वागवितो मुद्रा नामाची. ह्या नाही, तुका म्हणे आहे पायिकची खरा आणि वागवितो मुद्रा नामाची. हे एकदाच का आपण त्याचं पायिकत्व स्वीकारलं ना, त्याच्यापासून दूर जाऊ नये आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बाजार करू नये असं सूत्र आहे. त्या नायानं एकदा बाबांसाठी टाळ्या वाजवा. मी तुमच्या व्यंगावर टीका करत नाही, परंतु अपंग असणारे व्यक्तिमत्व तरी सुद्धा परमार्थाची निष्ठा, परमार्थावर असणारी त्यांचं भाव. आणि मला त्यांनी सांगितलं अशा परिस्थितीत सुद्धा खिल्लारी बैल सांभाळी. आमची सोलापुरी बैलच खिल्लारी बैल तुम्ही सांभाळी. तुम्हाला सुद्धा अभिनंदन करतो आणि तुम्हाला सुद्धा परमेश्वर अशीच तुमच्या हातून सेवा घडवून घेऊ अशी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ती साऊंड सिस्टीम खरंच म्हणलं तर भोर तालुक्यातली सगळ्यात प्रसिद्ध. टाळ्या वाजवा. आंबेघरच्या आंबवल्यांची साऊंड सिस्टीमचं नाव काय? सिद्धेश्वर साऊंड सिस्टीम. खरं तर साऊंड सिस्टीम जर नसली ना, ह्या घाशाची नळकांडी व्हायला 1 मिनिट लागत नाही. ह्याच्यामध्ये जर बिघडलेलं असलं ना, त्यानं ओढून घेतलं ना, कीर्तनकार किती बी भारी ना, त्याच्या तोंडातनं फक्त हवाच निघणार. हे जर चांगलं असलं तर सगळं व्यवस्थित होतंय. आणि ही आंबवल्यांची साऊंड सिस्टीम सिद्धेश्वर आपल्या भोर तालुक्यामध्ये नावलौकिकाला आलेली. कारण चांगल्या पद्धतीची सिस्टीम लावावी, आवाज सर्वांपर्यंत पोच करावा, अशा पद्धतीनं त्यांचं ते काम चालू आहे. म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. हा कीर्तनाचा आवाज यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी आलेले आमचे ठाण्याचे मित्र हरिभक्त पारायण वाडीकर महाराज, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांचा यूट्यूब चॅनल आहे. परमार्थिक चिंतन मांडणारे जे कीर्तनकार आहेत त्यांना जे आवडतात त्यांचे शूटिंगला ते येतात. ठाण्यावरून आलेत, दुपार दिवसभर प्रवास करून आलेत. कारण त्याचं असं आहे, त्यांचे वडील रायगड जिल्ह्यातील 4 तालुक्याच्या वारकरी संप्रदायाचे प्रमुख आहेत. मी तिथं गेल्यानंतर परवा कोकणात कीर्तन होतं माझं गेल्या आठवड्यात, तेव्हा त्यांचा अधिकार पाहिला. त्यांचे वडील असणारे अधिकार संपन्न महात्मे आहेत. वैष्णव वारकरी संप्रदायाचे ते मुख्य अध्वर्यू आहेत आणि त्यांच्या पोटाला आलेलं रत्न ते देखील कीर्तनकार आहेत. आपण देखील बाबाजी आलात आणि या ठिकाणी सेवा रुजू केली, आपले देखील धन्यवाद. लवकरात लवकर तुम्ही हे कीर्तन प्रसिद्ध करा. मला सारखा फोन करायला लावू नका, जेणेकरून आमच्या चिखलावडे ग्रामस्थांचं हे जे यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जावं आणि गावचा नावलौकिक व्हावा अशी माझी विनंती आहे. असो, या ठिकाणी ज्या मुलीनं पखवाज वाजवला तिच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. माझी विद्यार्थिनी असणारी आणि आपल्या 40 गाव, हे 40 गावच ना, हे 20 गावमध्ये आहे का? बरं. आणि त्या वाठार ते 40 गावमध्ये. हा, ते 40 गाव खोऱ्याचं वैभव असणारं संस्कृतीताई खाटपे, वय वर्ष 14 आणि कीर्तन वाजवणारी, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि ही 2 रत्न, प्रगतीताई केळगणे, तलवारीच्या पातीसारखा आवाज, आणि आमची दुसरी तलवार झाली, आता दुसरं काय नाव घेऊ, भाल्यासारखा टोकदार असणारा आवाज, आमच्या राधाताई आवाळे भोलावडेकर, दोघी कीर्तनकार आहे. टाळ्या वाजवा. माझी संस्था छोटी आहे. जे भाग माझ्या वाट्याला आलाय त्या माध्यमातून यांना कुठल्याही प्रकारची 1 रुपये फी न घेता एक सेवा या माध्यमातून त्यांना उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या कार्याला तुमच्यासारखे भोरकर मंडळी मला सहयोग देत आहेत, त्याबद्दल तुमचे सुद्धा शतशः ऋणी. आणि ज्यांचा गोड आवाज आपण मगापासून ऐकत आहात ते जालना जिल्ह्याचं भूषण, आमचे परम मार्गदर्शक परमार्थ स्नेही मुरली महाराज साबळे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि आमच्या उमेश महाराजची संस्था प्रामुख्याने त्यांचा नामोल्लेख करायला पाहिजे. ह्या पोरांसाठी सुद्धा टाळ्या वाजवा जोरदार.
सगळी मला ओळखतात बरं का, सगळी मला ओळखतात. त्यामुळे ती माझ्याकडे निम्मी अर्धी तरी माझ्या ओळखीचे आहेत. कारण हा काय काय भेटलं की पाणीपुरी काय काही असू द्या देत राहणे आमचा स्वभाव आहे. हा तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेकणे आणि हात पसरी जिने धिक्क त्याचे. त्यामुळे आम्हाला भगवान परमात्मा देण्याची वृत्ती दिलेली आहे. आणि ही मुलं जी आहेत ही गुलाबाची फुलं आहेत. महाराज त्यांना स्वतःच्या पोरापेक्षा ऋग्वेदपेक्षा जादा प्रेम पोरांवर आहे, बरोबर का. असे असणारे आमचे उमेश महाराज शिंदे, आमच्या भोर तालुक्याचं वैभव. माझे भोर तालुक्यातले सगळ्यात पहिले वारकरी संप्रदायातले स्नेही कोण असतील तर उमेश महाराज आहेत. आणि त्यांच्यासोबतच इकडे एकदा 3 वर्षापूर्वी आलो होतो. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. या ठिकाणी निगडेकर महाराज आहेत, त्यांच्या 2 कन्या आहेत. आज प्रवचन झालेलं आमची सिद्धी, तुझं झालं ना. हां, सुंदर असं प्रवचन केलं आहे. पण मला थोडं वाईट का वाटलं, तू टाळ घेऊन उभारली नाही. ह्या वयात टाळ घेऊन तू उभारलंच पाहिजे. हां, अजून आम्ही सुद्धा कुणाचंही कीर्तन असू दे बसून कीर्तन ऐकत नाही. कुठं काय असू दे कोपऱ्याला टाळ घेऊन उभं राहायचं, बरं का. लक्षात ठेव. आमचे दशरथ भाऊ चव्हाण आहेत, आमचे कुडपणे आबा आहेत. आंबेघरची मंडळी विशेष करून माझ्यासारख्या साध्या सर्वसामान्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत. तुम्हाला काहीतरी ज्ञान सांगावं आणि तुम्ही काहीतरी ऐकावं एवढा ज्ञानी नाही, परंतु आमची सगळी आंबेघरवरून मंडळी प्रेमाची आलेली आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या माता माऊली आईसाहेब तुमच्याही चरणावर नतमस्तक होतो. ह्या 5-6 जणी माझ्याकडे टकाटका बघतात, आमचं काय घेतोय का नाही बाबा नाव. आम्ही 2 तास नाचलो, डोळ्यावर झोपा आल्या, उद्याची शाळा बुडणार आहे, तरीसुद्धा आमचं नाव घेणं. ह्या 5 जणीसुद्धा साठी टाळ्या वाजवा सगळेजण. या ठिकाणी आमचे मृदंगाचं वैभव असणारं बाबांचं नाव विसरलोय मी, खटके महाराज. ह्याच्या अगोदर एकदा खटके महाराजांची माझी इथंच खटका झालेला आहे. इथंच ना, इथंच आमची भेट झालेली आहे. मला वाटतं आम्ही दोघांनी पकवाज वाजवला इथं किंवा कुठंतरी, बरोबर का. इथंच आम्ही दोघांनी एकदा वाजवलेला आहे. महाराजांचा मृदंगसुद्धा चांगला वारकरी पद्धतीचा आहे. तुमच्याही चरणावर नतमस्तक होतो. आपल्या पुणे जिल्ह्याचं ज्येष्ठ वारकरी वैभव अवसरे महाराज, काल्याचं कीर्तन त्यांचं आहे ना, ते सुद्धा पाठीमागं बसून कीर्तन सेवा ऐकत आहेत. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. आमचे साळेकर महाराज, ते सुद्धा या ठिकाणी वयोवृद्ध तपस्वी असणारे व्यक्तिमत्व, त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. विनेकरी बाबा आहेत. सर्वांना या ठिकाणी मंगलमय शुभेच्छा देतो. आपल्या आयुष्यामधून अशीच परमार्थ सेवा घडावी, साधू संतांची सेवा घडावी, परमात्मा तत्व प्राप्त व्हावं आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सुख वैभव प्राप्त व्हावं अशी अपेक्षा करतो. आणि आमच्या फडाच्या नियमानुसार एकदा नामदेव जनाबाईचं भजन घेऊन सेवेला पूर्ण राम. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जना, नामदेव जनाबाई, नामदेव जना, नामदेव जनाबाई, 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 नामदेव जनाबाई. या ठिकाणी आमच्या संस्थेवर प्रेम करणारे भोलावडे गावचं वारकरी भूषण आदरणीय सुभाषदादा आवळे, कालिदास आप्पा आवळे यांच्या परिवारातील असणारी एक वारकरी व्यक्ती म्हणजे सुभाषदादा आवळे, ते देखील आलेले आहेत. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. एक महाराजांनी विनंती केली, मुरली महाराजांच्या जवळ त्यांच्याकडं पिशवीमध्ये पवित्र तुळशीच्या अशा ओरिजिनल, बाबळीच्या नाही बरं का, ओरिजिनल तुळशीच्या माळा आहेत. ते म्हणावं लागते महाराज आता, नाहीतर ह्यात सुद्धा लबाड बाजार झालाय. कुठल्या लाकडाच्या माळा बनवत्याल